जेवढे लोक जगातली पाहिली मोठी जगातली जेवढे लोक पाहिली त्या आयुष्यामध्ये एकदा तरी नापास झालेत. फक्त आयुष्यात नापास झालीच लोक मोठी झालीत, बाकीच्या विषयी मला बोलायचं नाही. पण जेवढे लोक मोठे मी पाहिले सगळे नापास झालेत. तुम्ही मला म्हणाल लहाने सरांनी सांगितलंय तुमच्या आई वडिलांना उद्या घरी येऊन सांगा नापास झालं की मोठं होतात, आपल्याला काय करायची गरज नाही. असं नाही. नापास झालेलं वर्ष हे संधी म्हणून जे उठतात पेटून उठतात ते लोक मोठे होतात. म्हणून समजा कधी अपयश आलं ना ते खूप खूप असं हृदयाला लावून घेत जाऊ नका. ती संधी म्हणून वापरत जातो. मला सांगतो मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना मलाही माहिती आहेत, ते माझे भाऊच आहेत. ते कशाचे डॉक्टर तुम्हाला माहिती आहेत? डॉक्टर तात्याराव लहाने कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत? डोळ्याचे डॉक्टर आहेत. हो डोळ्याचे डॉक्टर आहेत. तुम्हाला सांगतो की त्या माणसाने 1,77,000 सर्जरी केल्यात. हे देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. काही दिवसांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होईल. त्यांना भारत सरकारने पद्मश्रेणी घोषित केलेलं आहे. पद्मश्री अवॉर्ड त्यांना दादांना मिळाला 2008 मध्ये. महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच पदावरती राहिलेत ते. महाराष्ट्राच्या मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्चचे डायरेक्टर आहेत दादा. जे हॉस्पिटलचे 8 वर्ष डीन राहिलेत. एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्ट राहणारा माणूस, महाराष्ट्रात देशामध्ये रेकॉर्ड करणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे ना? मलाही माहिती आहे कारण तुम्हाला सक्का मोठा भाऊ आहे. पण तुम्हाला मी हे सांगत होतो तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्याच विषयात नापास झाले होते. कळलं का मी काय म्हणलं? दादा MBSच्या फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते म्हणून एवढा मोठा माणूस झाला. नापास झाला की माणूस मोठा होतो. विठ्ठल लहानेला 14 गोल्ड मेडल आहेत. मी पण नापास झालो होतो. MCS प्लास्टिक सर्जरी करताना मी नापास झालो होतो म्हणूनच मोठा झालो, नाहीतर नसतो झालो. त्यामुळे समजा आयुष्यात कधी अपयश आलं ना ती एनर्जी असते यार, ती एनर्जी होऊन घ्यायची असते. नापास कसा होतो तुम्हाला सांगतो. कोणाचा रिझल्ट लागला ना आणि चांगले मार्क कोणाला पडले चांगले फार लोक फोन करत नाहीत. पण एखाद्या लेकराला काही मार्क पडले मग तिच्या मैत्रिणी नातेवाईक काय झालं तुझ्या मुलीचं, काय झालं तुझ्या मुलाचं, अर लोक असले खडूस ना ह्यांना आम्ही खळ म्हणतो. खळ हे खळ लोक असतात. म्हणजे चांगलं झाल्यानंतर कौतुक करा. मला असं वाटतं की चांगलं झालं कौतुक करावं, बिलकुल करावं. ओके. पण जेव्हा तुम्हाला सांगतो लेकरांनो हे जे लोक बोलतात ना असे टोचून ती शक्ती असली पाहिजे, ती माझी शक्ती असायची. तू बोलतोस का पुन्हा मग असं यश घ्यायचं आणि त्यांच्या समोर उगी जायचं वर बघून असं बघून त्यांच्यावर जायचं. त्यांना काय बोलायचं नाही. आपण सिद्ध केलेलं असतं ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं ना ते असं अपयश घ्यायचं असतं, त्याला फार खूप सिरियसली घ्यायचं नसतं. म्हणून तुम्हाला सांगत होतो कधी अपयश आलं ना इतकाचा विचार करू नका. कमिटमेंट, कन्सिस्टन्सी आणि कॉन्फिडन्सनी जगातली खूप मोठी माणसं मी पाहिली. शेवटचा एक पासवर्डचा शेवटचा शब्द माझा आहे आणि तो आहे कनेक्शन. काय कुणाशी कनेक्शन ठेवायचंय? आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. आई वडिलांशी कनेक्शन ठेवा. लेकरांना सांगतो मी तुम्हाला किती कळलंय किती नाही कळलं मला माहित नाही, पण एकदा आई वडिलांच्या पाया पडत जा. बघा मी आता 55 वर्षाचा होतोय पण दररोज मी माझ्या माईच्या पाया पडून बाहेर निघतो. दररोज मला खूप छान वाटतं. आमच्याकडे साष्टांग दंडवत घालायची पद्धत आहे. सगळेजण घालतात. मी अर्धा वागतो पण मी दररोज वागतो. मला वाटतं की आज जे विठ्ठल लहाने यश विषयी बोलतो हे पूर्ण यश तुम्हाला माहित नाही, पण मी म्हणालो की मी दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या 10,000 सर्जरी पूर्ण केल्यात. हे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड आहे. मी नाकाच्या प्लास्टिक सर्जरी करतोय आणि गेली 14 वर्ष सगळ्यात जास्त देशामध्ये भारत देशामध्ये सगळ्यात जास्त गेल्या 14 वर्षापासून नाकाच्या प्लास्टिक सर्जरी लातूरमध्ये लहान हॉस्पिटलमध्ये होतात. हे 14 वर्ष रेकॉर्ड आपल्याच नावावर आहे. एकच माणूस 14 इयर्स रेकॉर्ड माझ्यावर आहे. 14 इयर्स हायएस्ट नंबर देशातला भारत देशातला. ओके. हे रेकॉर्ड मी मानतोय. हे सगळं काम कशामुळे माहिती आहे का? त्या माईच्या नान्यांच्या पायामुळे. एकदा पाया पडा आणि त्याच्या पुढे तुम्हाला सांगतो एकदा असं घट्ट पकडत जा. मी पालकांना पण सांगेन एकदा लेकरांना गळ्याला लावायचं. मी माझ्या लेकराला दररोज गळ्याला लावतो आणि मी माझ्या माईच्या पण दररोज गळ्याला पडतो. खूप भारी वाटतं, खूप जास्तच भारी वाटतं. शब्दांच्या पलीकडे भारी वाटतं. कधी गरज पडली ना एकदा आपल्या आईच्या मांडीवर टोकं ठेवून 10 मिनिटं झोपायचं, मस्त झोपायचं. तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्यातली चांगली घटना घडली ना आपल्या आई वडिलांना सांगायची. त्यांना जो आनंद होतो ना तो आंतरिक आनंद असतो. खरा बाकीचे लोक खूप खोटा आनंद दाखवतात. त्यांच्या मनात वेगळेच स्वर ते सोडून द्या. त्यांना माफ करायचं. ओके. खळ लोकांना माफ करायचं तेव्हा माणूस मोठे होतो. जे लोक जळतात त्यांना माफ करायचं माणसं मोठे होतात. बाकी माणसं मोठे होत नाहीत. त्यांच्या मागे कधीच लागायचं नाही. आपली शक्ती जाते. त्यामुळे तुम्हाला मी काय सांगत होतो चांगल्यातली चांगली घटना घडली आई वडिलांना सांगायची. आणि समजा वाईटातली वाईट घटना घडली तरी आई वडिलांना सांगायचं. सगळं जग तुमच्या विरोधात जरी गेलं ना तरी आई वडील भिंतीसारखे उभा टाकतील. मी तुम्हाला बॉन्ड पेपर लिहून देतो भिंतीसारखे. त्यामुळे ना माय आणि बाप हे जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो, सगळ्यात निस्वार्थ माणूस असतो. आणि तुमच्याविषयी मला काही लेकरं सांगतात सर आमची आई आणि आमचे पप्पानं आमच्याकडून खूप अपेक्षा करतात. आमची कॅपॅसिटीज बघत नाहीत. ओके. आमच्या कॅपॅसिटी पुढे पण बोलतात. त्यांना वाटतं आमच्याशी कम्पेअर करतात. तुम्ही लेकरं वेडे आहात.
माय बाप कधी कम्पेअर करत नसतात. माय बापाचं म्हणणं असं असतं की ते चांगली आहे ना मुलगी, तशी तू पण बन. तो चांगला आहे ना मुलगा, तो तसाच बन. तो मिरिट येतो ना, तू पण ये. त्याला काही कमी नाही ना, तुला पण काही कमी नाही ना. म्हणजे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही लेकरांनो. कारण तुम्ही चांगले व्हावेत, तुम्ही मोठे व्हावेत. लेकर बघा, माय आणि बाप ह्यांना क्वालिफिकेशन लागत नाही. न शिकलेली माय, न शिकलेला बाप, ह्यांना हेच वाटतं. आणि एकदम हायेस्ट एज्युकेशन झालेला बापाला आणि माईला हेच वाटतं. कारण माय बापाला क्वालिफिकेशन लागत नसतं, माय बाप हेच क्वालिफिकेशन असतं. त्यामुळे तुमच्याविषयी ते कंपॅरिझन नसतं. तुम्हाला कधी रागवले, तुम्हाला कधी मारले. अरे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेनी MBBSच्या फायनलपर्यंत मला मारलंय. किती मोठ्यापणाने सांगालोय. तुम्ही पण सांगाल त्यांनी मारलंय म्हणून मला एवढे गोल्ड मेडल मिळाले, तर मिळाले नसते ना. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असा एक कडक माणूस पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तो इतका कडक आहे की त्याच्यामुळे मी घडलो. म्हणजे कडक माणसं आयुष्यामध्ये, आई वडील हे कडक असले पाहिजे, शिक्षक हे कडक असले पाहिजे म्हणजे असले पाहिजे. कारण त्यात तुमचा उत्कर्ष असतो. तुम्ही पुन्हा म्हणाल, बापरे माझा बाप असा होता, माझी माय अशी होती म्हणून बनलो. त्यामुळे त्यांनी म्हणलेलं अदरवाईज घेऊ नका. माझा एक छोटा प्रश्न आहे, तुम्हाला सगळ्या लेकरांना काय आवडतं हे आई वडिलांना माहीत असतं बरोबर आहे. तुमचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत माहीत असतं. पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोकांना तुमच्या आई वडिलांना काय आवडतं माहित आहे? हात वर करा. तुमच्यापैकी किती लोकांना? मी मोठ्या लोकांना प्रश्न विचारतो, छोट्यांना नाही. मी लेकरांना प्रश्न विचारत नाही, मी पालकांना प्रश्न विचारतो. तुमच्या आई वडिलांना काय आवडतंय हे किती लोकांना माहित आहे? बघा, तुम्हाला नाही कळलं मित्र, तुम्हाला खरंच नाही कळलं. जगण्यातली मजा नाही, जगण्यामधली एक मजा आहे. तुम्हाला जर कळलं तुमच्या आई वडिलांना काय आवडतं, तर निश्चित तुमच्या लेकरांना कळेल की तुम्हाला काय आवडतं. ओके, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पाया पडा, तुमचे लेकर तुमच्या 100% पाया पडतील. ह्याला संस्कार असे म्हणतात. हे काय शिकवायचे नसतात, हे बोलायचे नसतात, हे प्रत्यक्ष अंमलात आणायचे असतात, आपोआप घडत राहतात. हे अवघड काम नाहीये. तुम्हाला सांगतो मी की माझा भाऊ 68 वर्षाचा होतोय, 68 वर्षाचा होतोय पद्मश्री डॉक्टर दादाराव लहाने. आता मी 55 वर्षाचा होतोय. आणि दादा महिन्यात एकदा आता लातूरला येतात, ते रिटायर झाले, ते आंबेजोगाईला छोटी प्रॅक्टिस करतात. तर तुम्हाला सांगतो मी, दादा जर येणार असतील ना, माझी माय दही लावत असते. माझी माय 89 वर्षाची आहे. दही लावते म्हणजे लावायला सांगते. ती बॉस आहे आमच्या घरची. लावाय दही सांगते, कारण दही आवडतं. एक दिवशी घरात गेलो, मला भूक लागली होती, फ्रीज उघडलं, फ्रीज गच्च दह्याने भरलेलं वरून खालपर्यंत. मी माझ्या बायकोकडे गेलो, अगं म्हणलं एवढं दही का लावलंय? म्हणजे रविवारी दादा येणार आहेत ना, माईनं लावायला सांगितलंय. माझ्या माईनं काही पण माझ्या बायकोला सांगावं, काही पण ती करते. काही म्हणजे काय, माझी बायको, माझी माय आणि माझ्या अण्णा यांची जी मैत्री आहे ना, ही फक्त इतिहासामधलीच आहे. ती लिहून ठेवण्यासारखी, अगदी लिहून, म्हणजे असे स्वर्ण अक्षरात लिहून अशी मैत्री आहे तिघांची. आणि म्हणून मग माझ्या मायची ती शब्द ऐकत असते. मी म्हणलं हे मान्य आहे. मग तिला काहीच नाही म्हटलं. माईकडे गेलो, माय अगं अख्खं फ्रीजवर दही का लावलीस, का लावायला सांगितली? माझी माय मला म्हणते, माय माझं लेकरू रविवारी येणार आहे. त्याची भाषा, माझं लेकरू, त्याला मोठं लेकरू, मला छोटं लेकरू, आमच्या घरात बोलतात. माझं मोठं लेकरू रविवारी येणार आहे. म्हणलं हो ग, ते मलाही माहित आहे. का अख्खं फ्रीजवर दही खाणार आहेत का ते? काय पण म्हणतेस म्हणलं. आणि त्याला दही आवडतंय म्हणलं, मला माहित आहे माय. तसं नाही माय, माझं लेकरू एकटं घरात येत नाही, त्याच्यावर एवढे मोठे लोक येतात, मग सगळ्याला वाढल्यास त्याला पुरायचं नाही म्हणून फ्रीजभर लावायला लावलं. याला माय म्हणायचं. म्हणजे माझ्या लेकराला दही पुरलं पाहिजे, माझ्या लेकराला दही मिळालं पाहिजे, हिश्श्याला आलं पाहिजे, हे माईचं डोकं आहे.